नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र या यूट्यूब चॅनलवर मी हर्षाली पाटील तुमचं सर्वांचं स्वागत करत आहे. मित्रांनो, काल आपण बेरोजगारी हा पाठ पाहिला होता आणि आज आपण त्यावर आधारलेले आयोगाने विचारलेले प्रश्न पाहणार आहोत आणि त्यांची उत्तरं देखील पाहणार आहोत. मित्रांनो, बेरोजगारी या पाठावर आयोगाने प्रश्न विचारले होतेच, शिवाय यामध्ये विशेष करून निर्देशांक किंवा त्याच्या योजनांवरती अधिक भर असतो. आपण पुढे ह्या सर्व लेक्चरच्या शेवटी, पाठांच्या शेवटी सर्व योजना आणि काही निर्देशांक लवकरच पाहणार आहोत. त्यामुळे तुम्ही त्या प्रश्नांची काळजी करू नका. आता आपण सध्या नेमकं बेरोजगारीशी निगडीत जे प्रश्न आहेत, या पाठाशी निगडीत आपण जेवढं शिकलोय त्यावर आलेले प्रश्न आपण पाहूया. चला तर मित्रांनो, सुरुवात करूया आजच्या या व्हिडिओ लेक्चरला. तर पहिला प्रश्न असा आहे की भारतातील कृषी क्षेत्रातील बेरोजगारी ही मुख्यतः कशा प्रकारची असते. मित्रांनो, आपण लेक्चरच्या सुरुवातीलाच काल बेरोजगारीमध्ये काही बेरोजगारीचे प्रकार पाहिले होते, ज्यामध्ये हंगामी बेरोजगारी, प्रच्छन्न बेरोजगारी आपण हे पाहिलं होतं. जुनाट बेरोजगारी आणि अस्थायी बेरोजगारी हे प्रकार आपण पाहिले नव्हते. हंगामी बेरोजगारी म्हणजे काय असते हे तुम्हाला सांगितलेलंच आहे की हंगामानुसार म्हणजे शेती क्षेत्रात असणारी ती बेरोजगारी असते. त्याशिवाय प्रच्छन्न बेरोजगारी ही देखील, प्रच्छन्न बेरोजगारी कशात असते तर शेतीमध्येच असते किंवा विशेष करून शेतीमध्येच असते आणि ग्रामीण भागात ही बेरोजगारी आढळते. तर ह्या दोन बेरोजगारी आपल्याला ग्रामीण भागामध्ये आढळून येतात. तर म्हणून याचं उत्तर काय आहे, ए आणि बी. शिवाय सी. तर का सी? जुनाट बेरोजगारी. जुनाट बेरोजगारी म्हणजे काय तर ग्रामीण भागामध्ये किंवा काही ठिकाणी जी दीर्घकालीन बेरोजगारी असते, जसे की एखादी गोष्ट, एक माणूस बेरोजगार आहे, तो खूप वर्षांपासून बेरोजगार आहे किंवा एखाद्या ठिकाणात बेरोजगारी त्या देशाचे एक वैशिष्ट्यच बनलेले असते, अशा वेळेला ती दीर्घकालिक बेरोजगारी होते. आणि दीर्घकालिक बेरोजगारीच म्हणजेच जुनाट बेरोजगारी ही ग्रामीण भागात आढळते. त्यामुळे हंगामी बेरोजगारी, प्रच्छन्न बेरोजगारी आणि जुनाट बेरोजगारी हे 3 प्रकार आपल्याला ग्रामीण भागात मुख्यत्वे करून आढळतात. अस्थायी बेरोजगारी हे ग्रामीण भागात आपल्याला मुख्यत्वे करून आढळत नाही. आणि पुढचा प्रश्न असा आहे की श्रमिकांची शून्य सीमांत उत्पादकता. तर शून्य सीमांत उत्पादकता, आपण शून्य उत्पादकता कालच पाहिलं होतं की कशामध्ये असते, छुपी बेकारीमध्ये म्हणजे छुपी बेरोजगारीमध्ये असते. की जेव्हा एखाद्या शेतामध्ये एक्स्ट्राचे लोक जे काम करतात, तर त्या लोकांमुळे जे 4 माणसांचं काम असतं ते 4 माणसं करू शकतात, पण त्यामध्ये अजून 2 जण असतील तर त्या 2 जणांची उत्पादकता असते ती शून्य असते. म्हणून शून्य सीमांत उत्पादकता ही छुपी बेरोजगारीमध्ये आढळते. तर मित्रांनो, हे देखील लक्षात ठेवा. अर्ध बेरोजगारी, तांत्रिक बेरोजगारी आणि हंगामी बेरोजगारी हे आपण पाहिलेलं आहे. नंतर पुढचा प्रश्न असा आहे की भारतातील बेरोजगारीची मुख्य कारणे कोणती आहेत. ही जी 4ही कारणे दिलेली आहेत, ती 4ही बेरोजगारीची कारणे आहेत. शिक्षणाचा अभाव असल्यामुळे बेरोजगारी येते, रोजगार धोरण नीट नसेल तर बेरोजगारीचा आपल्याला दिसतो, पण अयोग्य तंत्रज्ञान असेल तरी पण बेरोजगारी असते, आणि दारिद्र्यामुळे बेरोजगारीमुळे दारिद्र्य येते. तर या 4ही गोष्टी आहेतच, परंतु जे मुख्य कारण कोणते आहे की अयोग्य तंत्रज्ञान. योग्य तंत्रज्ञान नसल्यामुळे अनेक लोक बेरोजगार राहतात, कारण त्यांच्याकडे शिक्षणाचा अभाव असतो किंवा ते तंत्रज्ञान योग्य नसते, त्यामुळे त्यांना ते रोजगार करायला मिळत नाही. म्हणून मुख्य कारण कोणते तर अयोग्य तंत्रज्ञान हे मुख्य कारण आहे. तर मित्रांनो, आता पुढचा प्रश्न, रोजगारीच्या क्लासिकल सिद्धांतानुसार अर्थव्यवस्थेत संपूर्ण रोजगारीची स्थिती आणणारा खालीलपैकी सर्वात महत्त्वाचा घटक कोणता. आता बघा, आपण हे क्लासिकल सिद्धांत वगैरे ह्या गोष्टी मी तुम्हाला आधी पण सांगितल्या होत्या की ज्यांचे स्पेशल विषय असतात किंवा कॉलेजमध्ये म्हणा किंवा एखाद्या UPSCमध्ये म्हणा, असे स्पेशल ज्यांचे किंवा ऑप्शनल विषय असतात अर्थव्यवस्था, त्यांना हे या प्रश्नांची उत्तरं टॅकल करणं सोपं जातं, कारण त्यांचा हा अभ्यास झाला असतो. हे खूप आउट ऑफ द बॉक्स आपल्याला जनरल स्टडीजसाठी आहेत प्रश्न, परंतु काही गोष्टी असतात, काही सिद्धांत जे महत्त्वाचे असतात ते आपण जर लक्षात ठेवले तर आपल्याला ते महत्त्वाचे ठरतात आणि त्यातून 2 मार्क आपल्याला नक्कीच मिळू शकतात. तर रोजगारीच्या क्लासिकल सिद्धांतानुसार अर्थव्यवस्थेत संपूर्ण रोजगाराची स्थिती आणणारा सर्वात महत्त्वाचा घटक कोणता. आता संपूर्ण रोजगार आले पाहिजे, मग त्यामध्ये त्यांनी एकंदर मागणीत वाढ, बाजारपेठातील अपयशांना दुरुस्त करण्यासाठीचा सरकारचा हस्तक्षेप, मजुरी, किंमत आणि व्याजदरातील लवचिकता किंवा वरीलपैकी सर्व, हे 4 ऑप्शन दिलेले आहेत. तर याचं उत्तर आहे मजुरी, किंमत व व्याजदरातील लवचिकता. मित्रांनो, असे प्रश्न जर आपल्याला नसतील तर आपण ते कधी सोडलेलेच बरे, कारण की नेगेटिव्ह मार्किंग यायला नको म्हणून. तर पुढचा प्रश्न, राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण संस्थेने मांडलेल्या नित्यस्थिती बेरोजगारीच्या संदर्भातील खालील विधानांपैकी कोणती विधाने खरे आहेत.
राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण संस्था म्हणजे NSSO, तर यांनी नित्यस्थिती बेरोजगारी मांडली होती. तर या संदर्भातील विधाने दिली आहेत की ही संज्ञा काय दाखवते, तीव्र बेरोजगारी दर्शवते. हे विधान बरोबर आहे. शिवाय ही वार्षिक संज्ञा आहे, हे विधान देखील बरोबर आहे. नित्यस्थिती बेरोजगारीमध्ये आपल्याला वार्षिक स्थिती दाखवली जाते, वार्षिक मोजमाप केले जाते. शिवाय ही संज्ञा व्यक्तिदर दर्शवते. आणि चौथं विधान दिले की ही संज्ञा कालदर दर्शवते. आपण 4 संज्ञा पाहिल्या होत्या आणि त्यामध्ये व्यक्तिदर आणि कालदर या 2 वेगवेगळ्या संज्ञा होत्या. तर यासाठी जी नित्यस्थिती बेरोजगारी आहे ती आपल्याला काय दर्शवते, तर व्यक्तिदर दर्शवते. तर मित्रांनो, हे महत्त्वाचं आहे. कालदर कशामध्ये येतं, तर कालदर साप्ताहिक स्थितीमध्ये येतं, दैनिक स्थितीमध्ये येतं. तर मित्रांनो, याचं पर्याय क्रमांक 2 ABC हे याचं उत्तर आहे. मित्रांनो, आता पुढचा प्रश्न आहे, भारतातील बेरोजगारीच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान खरे नाही. कोणते विधान खरे नाही म्हणजे कोणते विधान खोटे आहे, कोणते विधान असत्य आहे, असे प्रश्न आपण काळजीपूर्वक वाचले पाहिजेत. आपण परीक्षेच्या एक फ्लोमध्ये असतो, आपण आपल्या परीक्षेच्या थोड्या टेन्शनमध्ये असतो आणि आपण प्रश्न वाचतो, परंतु ते नीट न वाचल्यामुळे आपले उत्तरं चुकू शकतात. आपण हे विधान असत्य आहे असा प्रश्न आहे, पण आपण ते सत्य म्हणून घेतो आणि त्याचे उत्तर द्यायला लागतो, त्यामुळे आपलं उत्तर चुकू शकतं. म्हणून काळजीपूर्वक आपण प्रश्न वाचणे गरजेचे आहे. असे प्रश्न कन्फ्यूज करायला टाकलेलेच असतात. बरोबर नसलेले विधान निवडा किंवा चुकीचे नसलेले विधान निवडा, अशा गोष्टी असतात. तर ते आपण खात्री करून घेतली पाहिजे की नेमकं काय विचारले. तर त्याचे पर्याय आहेत, भारतात अजून छुपी बेरोजगारी आहे. तर भारतात अजून छुपी बेरोजगारी आहेच, त्यामुळे हे विधान सत्य आहे. भारतात चक्रीय बेरोजगारी आहे. चक्रीय बेरोजगारी काय असते, तर मंदीच्या काळात येते. त्यामुळे आता भारतात सध्या तरी मंदीची परिस्थिती नाही आहे, त्यामुळे भारतात चक्रीय बेरोजगारी नाही आहे, म्हणून हे विधान असत्य ठरते. तर पुढचे विधान आपण फक्त बघूया की भारतातील बेरोजगारी मुख्यत्वे करून संरचनात्मक आहे. तर आहे ना भारतातली बेरोजगारी संरचनात्मक. जसे की आपण संरचनात्मक बेरोजगारी म्हणजे काय असतं, तर हे आपण पाहिलं होतं. एक त्याला नैसर्गिक बेरोजगारी असे म्हणतात, की काहीतरी एखाद्या तंत्रज्ञानाचा तफावत आली किंवा काहीतरी दीर्घ मंदी आली, अशा काहीतरी गोष्टी, भांडवलाची कमतरता जाणवली, तर ह्या गोष्टी होतात. त्यामुळे ही बेरोजगारी भारतात आहे, त्यामुळे हे विधान सत्य आहे. आणि भारतातील रोजगार विषयक आकडेवारी गोळा करणारी NSSO ही महत्त्वाची संस्था आहे. तर ही संस्था महत्त्वाची आहेच, त्यामुळे हे विधान देखील सत्य आहे. म्हणून असत्य असलेले विधान कोणते, तर भारतात चक्रीय बेरोजगारी आहे, कारण की भारतात चक्रीय बेरोजगारी नाही आहे, म्हणून हे विधान असत्य आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर आहे. तर मित्रांनो, पुढचा प्रश्न, खालील 2 विधानांपैकी कोणते विधान योग्य नाही म्हणजे कोणते विधान अयोग्य आहे. तर आपल्याला पाहायचं आहे, विकसित देशातील बेरोजगारातील महत्त्वाचा हिस्सा हा चक्रीय स्वरूपाचा असतो. तर विकसित देश आहेत, तर तिथे कोणत्या गोष्टींचा आपल्याला माहिती आहे, तर विकसित देश असलं म्हणजे तिथं तेजी मंदी या गोष्टी महत्त्वाच्या घडत असतात आणि तिथे येत असतात. त्यामुळे चक्रीय स्वरूपाचा इथे महत्त्वाचा हिस्सा चक्रीय स्वरूपाचा असतोच, कारण की मंदी आली तर तिथे चक्रीय बेरोजगारी निर्माण होते आणि म्हणून विकसित देशांमध्ये मुख्यत्वे करून ही बेरोजगारी आढळते, म्हणून हे विधान बरोबर आहे. शिवाय विकसनशील देशातील बेरोजगारीचे महत्त्वाचे कारण हे भांडवलाची कमतरता हे आहे. तर बघा, विकसित देशांमध्ये भांडवलाची कमतरता नसते, तिथे तेजी मंदी या गोष्टी होतात, त्यामुळे चक्रीय बेरोजगारी येते. परंतु विकसनशील देश जे आहेत तिथे नेहमी भांडवलाची कमतरता जाणवते, यामुळे बेरोजगार तिथे जास्त आढळतात. म्हणून हे विधान देखील बरोबर आहे. त्यामुळे दोन्ही विधाने बरोबर आहेत, परंतु आपल्याला प्रश्न काय विचारला आहे की बरोबर नसलेले, योग्य नाही म्हणजे अयोग्य विधाने निवडायचे. त्यामुळे इथे अयोग्य विधान कोणतंच नाही, म्हणून पर्याय क्रमांक 4 A आणि B दोन्हीही नाही. तर मित्रांनो, हे तुम्ही काळजीपूर्वक, नाहीतर इथं चुकून जर आपण दोन्ही A व B हे जर मार्क केलं तर आपल्या इथं नेगेटिव्हमध्ये मार्क जाण्याचे 100% गॅरंटी असते. त्यामुळे हे काळजीपूर्वक वाचणं गरजेचं आहे. तर मित्रांनो, पुढचा प्रश्न, ग्रामीण विभागात आढळून येत असलेल्या बेरोजगारीचा मुख्य प्रकार कोणता. आपण काल शिकताना बेरोजगारीचे प्रकार पाहताना त्यातच मेन्शन केलं होतं की प्रच्छन्न बेरोजगारी ही ग्रामीण भागामध्ये जास्ती, छुपी बेरोजगारी ग्रामीण भागात जास्त करून आढळते. शिवाय जी मोसमी बेरोजगारी म्हणजेच हंगामी बेरोजगारी, आता तुम्ही इथे मोसमी म्हणजे काय, काही जण कन्फ्यूज होऊ शकतात, पण मोसमी हंगामी हे दोन्ही रिलेटिव्ह शब्द आहेत, त्यामुळे कन्फ्यूज होण्याची गरज नाही. छुपी बेरोजगारी आणि मोसमी बेरोजगारी या 2 ग्रामीण भागात मुख्यत्वे करून आढळत असतात. नंतर मित्रांनो, पुढचा प्रश्न आहे, नॅशनल सॅम्पल सर्व्हे संस्थेकडून म्हणजेच NSSO कडून बेरोजगारीची संकल्पना विकसित करण्यात आली आहे.
खालीलप्रमाणे. तर कोणती संकल्पना त्यांनी विकसित केल्या आणि कोणती नाही केली. आपल्याला चुकीचा पर्याय निवडायचा आहे. तर चुकीचा पर्याय कोणता आहे? चालू वार्षिक स्थिती दर्जा. नॅशनल NSSOने कोणत्या कोणत्या संकल्पना मांडल्या? तर बेरोजगारीचा सामान्य स्थिती दर्जा मांडला, चालू आठवड्याचा दर्जा मांडला, चालू दैनंदिन स्थितीचा दर्जा त्यांनी मांडला. परंतु जो चालू वार्षिक स्थितीचा दर्जा होता तो NSSOनी मांडला नव्हता. त्यामुळे जे फक्त डी पर्याय क्रमांक 4 हे उत्तर बरोबर आहे. आपण शेवटी ज्या स्थिती पाहिल्या होत्या त्यामध्ये आपण हे पाहिलं होतं. तर मित्रांनो, आता पुढचा प्रश्न. खालीलपैकी कोणत्या प्रकारची बेरोजगारी उत्पादन पूर्ण रोजगार पातळीवर असतानाही उद्भवू शकते? म्हणजे कोणत्या प्रकारची बेरोजगारी उत्पादन पूर्ण रोजगार पातळीवर, म्हणजे उत्पादन वगैरे व्यवस्थित असेल तरीसुद्धा अशी कोणती बेरोजगारी आहे की ती उद्भवू शकते? तर आपण पहिल्यांदा सर्वांचा काय अर्थ आहे ते पाहूया. घर्षण बेरोजगारी. घर्षण बेरोजगारी म्हणजे काय? तर घर्षण म्हणजे फ्रिक्शन. जेव्हा एखाद्या ठिकाणी काय होतं की अधिक चांगल्या कामगारांसाठी अधिक चांगल्या रोजगाराच्या संधी निर्माण होतात. जसे की नवीन कंपनी आली तिथे अधिक चांगली तंत्रज्ञान आहे. मग जे जुन्या कंपनी असतात किंवा जुने कारखाने असतात तिथले लोक त्या चांगल्या इथं जाण्यासाठी बेरोजगार राहतात की आपल्याला तिथे संधी मिळावी म्हणून आपण इथे काम करायचं नाही. यामुळे घर्षण म्हणजे नवीन आणि जुने यांच्यामध्ये घर्षण निर्माण होते आणि त्यामुळे इथे घर्षणात्मक बेरोजगारी निर्माण होत असते. तसेच रचनात्मक बेरोजगारी आपण पाहिलेली आहे. आणि मित्रांनो, जे घर्षण बेरोजगारी आहे ही बेरोजगारी उत्पादन पातळी पूर्ण असताना देखील येऊ शकते. म्हणजेच एखादा व्यवसाय किंवा एखादा कारखाना चांगल्या प्रकारे काम करत आहे, सर्व काही चांगलं चालू आहे, परंतु त्याच वेळी जर नवीन एखादी कंपनी आली तर त्या आधीच्या जुन्या कंपनीमधले कामगार त्या नवीन ठिकाणी जाण्यासाठी स्वतःचं आधीचं काम सोडून देऊ शकतात आणि तिथे संधी मिळण्यासाठी वाट बघू शकतात. त्यामुळे ही घर्षणात्मक बेरोजगारी निर्माण होते. म्हणून याचा पर्याय क्रमांक 1 हे घर्षण बेरोजगारी हे आपण उत्तराचा टिक करायचं आहे. तर पुढचा प्रश्न असा आहे. खालीलपैकी कोणते विधाने योग्य आहेत? 2012-13च्या आर्थिक सर्वेक्षणानुसार संघटित क्षेत्रातील रोजगार निर्मितीचा वेग 2011मध्ये 1.0% वाढला. 2009-11 या कालावधीत संघटित क्षेत्रातील महिलांची रोजगार संख्या जवळपास 20.5% होती. आता मित्रांनो, आर्थिक पाहणी, आर्थिक सर्वेक्षण या गोष्टी आपल्याला महत्त्वाच्या असतात. या आपल्याला इकॉनॉमिक्समध्ये लक्ष ठेवूनच द्यावं लागतात, कारण की हे करंट अफेअरशी रिलेटेड झालं आणि यावर प्रश्न नेमके विचारलेच जातात प्रत्येक वेळी. त्यामुळे या आपल्याला सर्व अहवाल लक्षात ठेवणे गरजेचे असते. तर हा करंटशी रिलेटेड प्रश्न होता. तर याचं उत्तर काय आहे की जे दोन्ही विधानं बरोबर आहेत आणि याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 अ आणि ब. तर कधी कशात किती वाढ झाली, कधी कशात घट झाली, त्यांची आता रोजगारामध्ये महिलांची रोजगार संख्या हे महत्त्वाचं आहे. त्यामुळे किती होती हे आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. पुढचा प्रश्न. साप्ताहिक बेरोजगारीचे मापन कसे केले जाते? तर याचे आपल्याला 4 पर्याय दिलेले आहेत. आपण 4ही पाहूया. सर्वेक्षण सप्ताहामध्ये एकही तास रोजगार न प्राप्त झालेल्या व्यक्तींची संख्या यामध्ये मोजली जाते. सर्वेक्षण सप्ताहांमध्ये बहुतांशी वेळी रोजगार न प्राप्त झालेल्या व्यक्तींची संख्या मोजली जाते. सर्वेक्षण सप्ताहामध्ये पूर्ण रोजगार न प्राप्त झालेल्या व्यक्तींची संख्या मोजली जाते की या तिन्ही व्यक्तींची संख्या मोजली जाते. तर मित्रांनो बघा, जेव्हा आपण पाहत होतो या स्थिती तेव्हा त्याच्यामध्ये आपण पाहिलं होतं की एकही तास रोजगार न मिळणाऱ्या लोकांचे साप्ताहिक बेरोजगारीमध्ये मापन केले जाते. त्यामुळे याचा पर्याय क्रमांक 1 हे याचं उत्तर आहे. मित्रांनो, तुम्हाला मी कालही म्हटलं होतं की कशामध्ये नेमकं कशाचं मापन केलं जातं हे आपल्याला लक्षात ठेवणं खूप गरजेचं असतं. त्यामुळे हे एक पाठच करून ठेवा की सप्ताहामध्ये काय तर एकही तास रोजगार न प्राप्त झालेल्या व्यक्तींची संख्या. अशा गोष्टी लक्षात ठेवल्या तर त्या आपल्याला पुढे खूप चांगलं स्कोअर मिळवून देऊ शकतात. तर चला, आता पुढचे प्रश्न काय आहेत जे येण्याचे चान्सेस आहेत ते आपण पाहूया. की अदृश्य बेरोजगारी संदर्भात योग्य विधान निवडा. अदृश्य बेरोजगारी म्हणजे मी तुम्हाला म्हटलं होतं छुपी बेरोजगारी, प्रच्छन्न बेरोजगारी, यालाच अदृश्य बेरोजगारी असे देखील एक नाव आहे. तर यांचं काय आहे? अशा बेरोजगारांची सीमांत उत्पादकता 0 असते, अशा बेरोजगारांची सीमांत उत्पादकता ऋणात्मक असते आणि अशा बेरोजगारांची सीमांत उत्पादकता धनात्मक असते किंवा अशा बेरोजगारांच्या सीमांत उत्पादकतेविषयी काही सांगता येत नाही. तर मित्रांनो, आपण छुपे बेरोजगारीमध्ये पाहिलं आहे, मी तुम्हाला खूप वेळा एक्सप्लेन पण केलं आहे की तिथे जे एक्स्ट्राचे लोक असतात त्यांचं उत्पादकता ही नेहमी 0 असते. म्हणून अदृश्य बेरोजगारीमध्ये
अशा बेरोजगारांची सीमांत उत्पादकता 0 असते. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचं उत्तर आहे. तर मित्रांनो, पुढचा प्रश्न असा आहे की विकसनशील देशामध्ये उत्पादन क्षमतेच्या कमतरतेमुळे निर्माण होणाऱ्या बेरोजगारीला काय म्हणतात? उत्पादन क्षमतेमध्ये कमतरता आता कधी येते? जेव्हा काहीतरी टेक्नॉलॉजीमध्ये प्रॉब्लेम झाला असेल किंवा तंत्रज्ञानात प्रॉब्लेम झाला असेल किंवा ते जर स्थलांतर केले असेल, तो एखादा कारखाना असेल तो एका जागेवरून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर केला असेल किंवा आपण म्हणू शकतो की तिथे भांडवलाची कमतरता आली, शिवाय काही दीर्घ मंदी आली, अशा जर गोष्टी घडल्या तर मग तिथे उत्पादन क्षमतेमध्ये कमतरता निर्माण होते. आणि ह्या गोष्टी आपल्याला कुठे आढळतात? तर संरचनात्मक बेरोजगारीमध्ये आपल्याला या गोष्टी आढळतात, स्ट्रक्चरल अनएम्प्लॉयमेंटमध्ये. त्यामुळे याचं उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक 3. चक्रीय बेरोजगारी आपल्याला माहिती आहे की मंदीच्या काळात असते. प्रच्छन्न बेरोजगारी ही शेतीशी संबंधित आहे. घर्षणात्मक बेरोजगारी ही देखील आपण पाहिलं की 2 उद्योगधंद्यांमध्ये असणारे, जुन्या आणि नव्यामध्ये असणारे जे घर्षण आहे ते. आणि संरचनात्मकमध्ये उत्पादन क्षमतेची कमतरता जाणवते का? आणि ते पण विकसनशील देशांमध्ये जाणवते, कारण या गोष्टींचा विकसनशील देशांमध्ये तुटवडा असतो. समजा तंत्रज्ञान किंवा दीर्घ मंदी या गोष्टी आपल्याला विकसनशील देशांमध्ये आढळतात. म्हणून याचा पर्याय क्रमांक 3 संरचनात्मक बेरोजगारी हे उत्तर आहे. तर मित्रांनो, आता पुढचा प्रश्न, खालीलपैकी भारतातील बेरोजगारीचे कोणते कारण नाही? म्हणजे भारतात बेरोजगारी कोणत्या कारणामुळे येत नाही? तर बघा, भांडवल प्रदान गुणोत्तर अधिक असणे. तर हे कारण आहे की भारतामध्ये बेरोजगारी येते. भांडवल प्रदान गुणोत्तर अधिक असले तर भारतामध्ये बेरोजगारी आढळते. त्यानुसार आणखी पुढचं काय आहे की परंपरागत तंत्रज्ञानाचा अभाव. परंपरागत तंत्रज्ञानाचा अभाव जरी असला तरी देखील भारतात बेरोजगारी आढळते. मी तुम्हाला मगाशीच म्हटलं की तंत्रज्ञानामध्ये बदल झाला किंवा काहीतरी तंत्रज्ञानाचे प्रॉब्लेम आले की तिथे बेरोजगारी आली. शिवाय उद्योजकतेचा अभाव, जर उद्योजकता नसेल तरी देखील बेरोजगारी आढळते, कारण कामगार काम कुठे करणार हा मोठा प्रश्न असतो. त्यामुळे हे तिन्ही कारणांमुळे बेरोजगारी आढळते. मिश्र अर्थव्यवस्थेचा स्वीकार केल्यामुळे बेरोजगारी आढळते असे नाही. तर मिश्र अर्थव्यवस्थेमुळे बेरोजगारी आढळत नाही. म्हणून पर्याय क्रमांक 4 मिश्र अर्थव्यवस्थेचा स्वीकार हे याचं उत्तर आहे की हे बेरोजगारीचे कारण नाही. तर मित्रांनो, आता मी तुमच्या सरावासाठी 2 प्रश्न दिलेले आहेत, त्याचे उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये द्यायची आहेत. तर पहिला प्रश्न असा आहे, पुढीलपैकी कोणती बेरोजगारी व्यापार चक्राशी संबंधित आहे? आपण काल बेरोजगारीचे प्रकार पाहताना व्यापार चक्राशी संबंधित कोणती बेरोजगारी आहे हे आपण पाहिलं होतं. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ बघून याचं उत्तर देऊ शकता. तर पर्याय आहेत छुपी बेरोजगारी, कमी प्रतीची बेरोजगारी, चक्रीय बेरोजगारी आणि वरील सर्व. हे आपण पाहिलेलं आहे. मित्रांनो, कमी प्रतीची बेरोजगारी म्हणजे काय? तर एखाद्या व्यक्तीला जर आपल्या क्षमतेपेक्षा किंवा शिक्षणाचा दर्जा असेल त्याच्यापेक्षा पण कमी प्रतीच्या रोजगारावर समाधान मानावे लागले असेल तर त्याला कमी प्रतीची बेरोजगारी असे म्हणतात. बाकी छुपी बेरोजगारी आणि चक्रीय बेरोजगारी याचे अर्थ आपण पाहिलेले आहेत. तर हे 4 पर्याय आहेत, यामधून तुम्हाला उत्तर द्यायचं आहे. आणि पुढचा प्रश्न असा आहे की व्यक्तीची योग्यता आणि त्याच्याकडे असलेली कौशल्ये यांच्या तुलनेत त्या व्यक्तीला योग्य तो रोजगार न मिळण्याच्या स्थितीला काय म्हणतात? न्यून बेरोजगारी, घर्षणजन्य बेरोजगारी, सुशिक्षित बेरोजगारी की चक्रीय बेरोजगारी? तर मित्रांनो, याचं देखील उत्तर तुम्हाला द्यायचं आहे. तुम्ही याचं देखील उत्तर देऊ शकता आपली व्हिडिओ बघून. काल आपण व्हिडिओमध्ये घेतलेला आहे, त्यामुळे आपला पाठ बघून तुम्ही याचे उत्तरं द्यायचे आहेत आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की उत्तरं द्या. तर मित्रांनो, आजचा आपला हा व्हिडिओ लेक्चर इथेच संपलेला आहे. उद्या आपण पुढचा पाठ पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.